नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जंक्शन या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत आता 5 लाख लाभार्थी महिलांना या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे आणि याबाबतची संपूर्ण माहिती महिला व बालविकास विभागाच्या मंत्री अदिती तटकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून एक ट्विट करून सांगितलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, आता नेमकं या कोणत्या महिला अपात्र ठरवण्यात आल्या आहेत, तसेच कोणत्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही, तसेच कोणत्या महिलांचे हप्ते आता बंद करण्यात येणार आहे, ते आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे जाणून घेऊयात। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच आजच्या या व्हिडिओला आपल्या इतर लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या महत्त्वाच्या माहितीचा फायदा होईल। लाडक्या बहिणींनो, तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर आत्ताच या चॅनलला सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवरती लाडकी बहीण योजनेबद्दलचे सर्व छोटे मोठे अपडेट आपण या चॅनलवरती कव्हर करणार आहोत। तसेच सरकारच्या इतर योजनांबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती हवी असेल तर आपल्या या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कारण या चॅनलवरती आपण सरकारच्या सर्व योजनांबद्दलची माहिती व्यवस्थितपणे समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, आपल्या हक्काच्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। लाडक्या बहिणींनो, आतापर्यंत तुम्हाला लाडकी बहीण या योजनेच्या किती हप्त्यांची रक्कम तुमच्या बँकेत जमा करण्यात आली आहे हे आम्हाला कमेंट करायला विसरू नका। तसेच तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आपल्या या चॅनलवरील व्हिडिओ पाहत आहात हे सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सरकारच्या कोणत्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी येत आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। लवकरच आम्ही त्या संबंधित विषयावर संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करू। तर लाडक्या बहिणींनो, येथे पाहू शकता, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दिनांक 28 जून 2024 व दिनांक 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार म्हणजेच शासनाकडून या योजनेबद्दल 2 GR काढण्यात आले होते। ते शासन निर्णयानुसार म्हणजेच त्या GR नुसार अपात्र ठरणाऱ्या महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, येथे 2 GR काढले होते। त्या GRच्या अंतर्गत आता महिलांना येणाऱ्या पुढील महिन्यांचे जे हप्ते आहेत हे बंद करण्यात आले आहेत। तसेच त्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तर लाडक्या बहिणींनो, येथे पाहू शकता, अपात्र ठरवण्यात आलेल्या लाभार्थ्यांचे विवरण खालीलप्रमाणे आहे। तर आता काय विवरण आहे ते थोडक्यात समजून घेऊयात। तर इथे दिलेलं आहे की संजय गांधी निराधार योजना म्हणजे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी असलेल्या एकूण 2,30,000 एवढ्या महिला आहेत आणि या महिला संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ घेत आहेत। त्यामुळे अशा महिलांना लाडकी बहीण या योजनेतून वगळण्यात आलेला आहे। हे पहा लाडक्या बहिणींनो, ज्यांना संजय गांधी निराधार या योजनेचा लाभ मिळत आहे अशा महिलांना आता लाडकी बहीण योजनेचा लाभ दिला जाणार नाही। तसेच वय वर्ष 65 पेक्षा जास्त असलेल्या महिला, ज्यांचं वय 65 वर्षापेक्षा जास्त आहे, अशा एकूण 1,10,000 महिलांनी या योजनेसाठी अर्ज भरले होते आणि आता या 1,10,000 महिलांना सुद्धा या ठिकाणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। तसेच लाडक्या बहिणींनो, येथे पाहू शकता, कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जर 4 चाकी गाडी असेल, तसेच नमोशक्ती या योजनेच्या लाभार्थी असलेल्या, तसेच स्वइच्छेने या योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला, अशा एकूण 1,60,000 महिला इथे या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहेत। तर लाडक्या बहिणींनो, 4 चाकी गाडी असलेल्या आणि नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी महिला, तसेच अशा अनेक महिला आहेत ज्या महिला स्वइच्छेने आपले नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेतून मागे घेण्याचे अर्ज त्यांनी दिले आहेत, अशा महिलांना आता या योजनेतून अपात्र करण्यात येणार आहे। तर बहिणींनो, एकूण जर आपण सर्व अपात्र महिला इथे पाहिल्या तर एकूण 5 लाख महिला या योजनेतून अपात्र ठरवण्यात येणार आहेत। तसेच यांना आता लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यांची रक्कम मिळणार नाही, म्हणजेच आता यांना या योजनेचे कोणतेही हप्ते आता दिले जाणार नाही। तसेच येथे खाली पाहू शकता, सर्व पात्र मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ देण्यासाठी महाराष्ट्र शासन कटिबद्ध आहे। तर लाडक्या बहिणींनो, महत्त्वपूर्ण अशी माहिती आहे, त्यामुळे आजच्या या व्हिडिओला आपल्या संपर्कातील इतर लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल। तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत किती रक्कम तुमच्या बँकेत जमा करण्यात आली आहे, तसेच तुम्हाला या योजनेच्या कोणत्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। तसेच लाडक्या बहिणींनो, तुम्ही आपल्या या चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या।
कारण या चॅनलवरती लाडकी बहीण या योजनेबद्दल सर्व छोटे मोठे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळत राहणार आहेत। त्यामुळे आपल्या या हक्काच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा। तर लाडक्या बहिणींनो, पुन्हा भेटू अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।